वेळेस चढताय तुम्ही दिवसात ना काय 5 फक्त त्यानं काय होते फायदा काय होते तुझं ताकद येते कशात ताकद येते हातात चढा बरोबर बघू दाखव प्रॅक्टिस चालू आहे यांची लढती चालू आहेत पलवान आता कुस्त्या बऱ्यापैकी मैदान संपल्यात आणि काय अजून 4-5 ठिकाणी कुस्त्या आहेत. बरं एकंदरीत सीझन कसा गेला पूर्ण सीझन रोज 2-2 कुस्ते केले. हो सीझन भरपूर झाले. हां हां पहिला प्रमोद सूळ आणि अमित सूळ हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि ते काय की मनात आलं म्हणलं काय ते वस्ताला द्यावं आठवण राहायचं त्यामुळे वस्ताला ते दिलं. स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आता मी कुर्डुवाडीला चाललोय. कुस्ती सम्राट असलम काजी सर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त कुस्ती मैदान आहे तिथं आपण लाईव्ह असणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा जुन्या पहलवान मंडळींची भेटीगाठी होणार आहेत कारण की कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असणारे वस्तात म्हणून असलम काजी सरांचं नाव घेतलं जात आहे. तर आजच्या व्लॉगमधनं तुम्हाला तिथला जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो बघायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. विजय वाघे कुस्तीला सुरुवात आणि 2005 सालचे महाराष्ट्र केसरी सईद भाऊ चाऊस आखाड्यात आले आणि पोरं लय लहान दिसायला लागली. सईद भाऊच्या हस्ते कुस्ती लागते. आणि सगळ्यांना हादरून सोडलं असा सिकंदर शेख यांचा सन्मान आखाड्यावरती मानाचा फिटा बांधून होतोय. आबा मंडळी आता बऱ्यापैकी मैदान संपलेली आहेत. काही क्वचितच 1-2 मैदान आहेत आणि आता बऱ्यापैकी पहलवानांनी कुस्त्या संपल्यात म्हणून प्रॅक्टिसला म्हणजे फुल प्रॅक्टिस परत सुरुवात केलेली आहे. आणि मैदान झालं इथलं आपलं कुर्डुवाडींचं वस्तात आज असलम काजी सरांच्या वाढदिवसानिमित्त होतं आणि तालमीत मैदान झाल्यानंतर तालमीत काय प्रॅक्टिस आहे बघूया कारण मी थांबलो इथं तालमीमध्ये आणि सकाळी बघतोय मुलांचं पहलवानांचा आवाज येत होतं आणि खूप हार्ड प्रॅक्टिस दिसत होती. म्हणलं व्हिडिओ बनण्याची इच्छा झाली म्हणलं व्हिडिओ बनवूया आणि अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तालमीचं परंतु प्रॅक्टिस तर बनवलेलं नाही तर आज आलो तर प्रॅक्टिस दाखवतो मी तुम्हाला काय व्हिडिओ. तालीम खूप मोठी आहे तशी असा वगैरे चालू आहे. आता आपण तालमीत आलोय आणि इकडं पहलवानांच्या लढती चालू आहेत लहान पहलवानांच्या तेव्हा ढिगभर पहलवान आहेत बारकी आणि इकडं पण पहलवान आहेत तिकडं त्यांची बैठका वगैरे चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे इथं आणि वस्तादांची आपण मुलाखत इथंच घेतलेली. मित्रांनो इथं पहलवानांची प्रॅक्टिस झाली पूर्ण घाम बघू शकता म्हणजे किती सकाळी पहाटे पहलवान घाम हे काढत असतात कारण प्रॅक्टिस किती हार्ड असते आणि इथं लहान लहान पहलवान आहेत आणि इथं प्रॅक्टिस चालू आहे यांची लढती चालू आहेत. तालीम अशी मोठी तालीम आहे चांगली तालीम आहे.
नवीन आहे का नाही अगोदरपासून? किती दिवस झालं तालमीत असतात? 4-5 महिने 4-5 महिने. तसं भारी वाटते ना तालमीत? ही सगळी जुनी जाईल. शिबिर आहे का काय? नाही ना. आता ही सगळी पहलवान आवरल्यात आणि आता रनिंगला जाणार आहेत. इकडं वरचं असं आहे. इकडं पहलवानांना राहण्याची व्यवस्था आहे. अशी या मुलांना राहण्याची व्यवस्था आहे. काय दोघे बंधू आहेत इथं. प्रमोद सूळ, कुस्ती क्षेत्रामध्ये सूळ परिवार एक साताऱ्याचं फेमस आहेत आणि एक नातेपुतीचं. पहिला प्रमोद सूळ आणि अमित सूळ हे दोघे सख्खे भाऊ आहेत. आणि आता काय पहलवान आता प्रॅक्टिसला काय असणार आहे? रनिंग. ते किती किलोमीटर वगैरे काय असतं? 3-4 किलोमीटर प्रॅक्टिस हार्ड असते बरं. हा. आणि विशेष म्हणजे ना या दोघा भावांनी वस्तादांचा एक फ्रेम बनवलेला फोटो वाढदिवसाला रक्तात न गेलेला. रक्त तुमचं होतं का पहलवानचं होतं? कोणाचं रक्त होतं? माझं. बरं. दोघांचे देऊ नये का? म्हणजे दोघांची आठवण राहिली असती त्यात. त्याला पण माहिती नव्हती मी काढलेलं. मी गपचिपच काढलेलं, कुणाला माहितीच नव्हतं. हां, हां. परत माहिती झाली तर आणली. आणि वस्तात काय म्हणल्या दोघा ते रक्ताचं पेंटिंग? काय ना वाजताच खुश झाले. काय काय वाटलं तुम्हाला बाबा द्यावा आपण? काय ते काय की मनात आलं म्हणलं काय ते वस्ताला द्यावं, आठवण राहायचं मग त्यामुळे वस्ताला ते दिलं. ही खोली आहे पहलवानांची. आणि पहलवान तुम्ही किती जण असताय पहलवान इथं? आम्ही 7-8 जण. आज प्रॅक्टिस काय आला नाही तुम्ही प्रॅक्टिसला? आज आजार आहे. आजार आहे का? स्वयंपाक वगैरे इथंच करत असतात? पेटेन. हां, चालतं. मुलांना आहे ना राहण्याची व्यवस्था भरपूर आहे कारण मोठमोठे हॉल आहेत. इकडे पण आहे राहण्याची व्यवस्था आणि लोकेशन चांगलं आहे. पहलवान काय आत्ता उठलाय काय? प्रॅक्टिस इकडं खेळती हवा आहे. इकडे मुलांचे रूम आहे, हॉल आहे पोरांना राहण्यासाठी. रनिंग हे मैदानाच्या याच्यातच पटांगणातच आहे. स्टँडिंग पीटी चालू आहे पहलवानांची रनिंग झाल्यानंतर. छत्रपती शिवराय व्यायाम व क्रीडा संकुल म्हणजे तालमीत आलो आहे कुर्डुवाडीच्या. आणि बरेचसे या ठिकाणी गट केलेले आहेत. 2-3 गट आहेत. लहान मुलांचं, मीडियम आणि मोठ्या मुलांचं असं वेगवेगळं प्रॅक्टिस घेतलं जातं आहे. सरांकडं हा गट आहे जे की लहान मुलांचा गट आहे. सर एकूण तुमच्या गटामध्ये किती मुलं आहेत? म्हणजे लहान मुलांचं तुम्ही प्रॅक्टिस घेताय, किती मुलं आहेत? ह्या 3 नंबर ग्रुपमध्ये बरोबर 60 मुलं आहे. 60 मुलांचं प्रॅक्टिस शेड्यूल चालू होते बरोबर 4 वाजता चालू होते. त्यावेळी चालू तर रनिंग थोडं होतं. रनिंग नंतर मॅटवरचे एक्सरसाइज होतात. त्यानंतर टेक्निक प्रॅक्टिस. त्यानंतर बाउट होतात. बाउटमध्ये 3-3 पेअर केलं जातं. त्यानंतर तुम्हाला 3-3 मिनिटांचं बाउट घेतो आम्ही असं सर्कल प्रॅक्टिस वगैरे. त्यानंतर त्यातील बॅचेस केल्या आहेत. 1 नंबर बॅच, 2 नंबर बॅचेस वगैरे. त्यांचं कमीत कमी 4ला प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर 7 वाजांची शेड्यूल असतं. बाउटवर झाल्यानंतर मग रोलिंग आलं, पंढर आलं, मग नंतर सपाट्या वगैरे येतात, दोर चढलं जातं. त्यानंतर मग स्ट्रेचिंग वगैरे घेतलं जातं. तसं 2 नंबरला तसं असतं. सकाळचं शेड्यूल झालं नंतर संध्याकाळी काय असतं, सपाटे वगैरे असते, दोर असतं, रनिंग असतात, बैठका, डिप्स वगैरे असतात. त्याच्यानंतर मग बॉल वगैरे जातो. प्रत्येक दिवशी शेड्यूल वेगळा असते.
आपलं काय होतं, रविवारी मॅटवर असतं, सोमवारी मॅटवर असतं, मंगळवारी मातीत मिळते. कारण की मॅटचा पण पूर्ण अनुभव पाहिजे आणि मातीतला पण आता पाहिजे. मातीतलं तुम्ही प्रॅक्टिस घेतलाय मी बघितलं, आणि मॅटवर बी तुम्हीच घेताय का हो दुसरं हो कोण घेताय? कसं आहे, प्रत्येकात 3 ग्रुप असल्यामुळे प्रत्येकाला कोच वेगळाच आहे. मग प्रत्येक आता मी मॅटवर जायच्या ग्रुपचं मॅट कंटिन्यू मॅट असल्यामुळं मॅटचं पण परत मीच घेतो आणि मातीतलं पण मीच घेतो. त्यावर कसं आरकेल सर ते मोठ्या ग्रुपचं घेत आहेत, सुनील शेवतकर आहेत ते 2 नंबर ग्रुपचं घेतात, आणि वस्ताद ते काय आमच्या ह्याच्यावर सगळ्यांचं असं लक्ष असतं. असा विषय. या ग्रुपचं शेड्यूल कसं असतंय, आपल्याला रविवारी मॅटवर असतं, त्याबरोबर सोमवार सुद्धा मॅटवर असतं, मंगळवारी मातीत, लगेच बुधवारी पायऱ्यावर म्हणजे आगला व्यायाम असतो, पायऱ्या चढणे वगैरे, चढ मारणे, स्प्रिंट वगैरे असं असतं. म्हणजे गुरुवारी मॅटवरती, शुक्रवारी मातीत, आणि शनिवारी तर आमची सुट्टीच असते. सुट्टीवर म्हणजे मॉलिश करणे वगैरे, त्याच्यावर काय स्वतः प्रत्येकाचं काय प्रो हे असते वगैरे, असा विषय. त्याच्याबरोबर तुम्हाला मी दर्शनावरी प्रत्येकाला ट्रॅकिंग म्हणून एक असतं, तर शुक्रवारी लॉंग रनिंगला तिथे मारुती मंदिर आहे 5 किलोमीटरवरती, जायचं 5 याच 5 कंटिन्यू असं 10 किलोमीटरच रनिंग होती मुलांचं दर्शनवर संध्याकाळच्याला. 8 दिवसात नाही का? 8 दिवस आहेत ना, क्रॉस कंट्री म्हणून आपण घेतो तशी. लहान मुलं काय लांब येत नाही, तर आपलं थोडे 5 किलोमीटर कंटिन्यू तर आठवडे नाही असतेच, असा विषय. बरेचसे पहलवान आहेत या ठिकाणी चालू आहे. यातलं नवीन कोण आहे आता? नवीन 2-3 महिने झाले आलाय. झालेलं आहे बऱ्यापैकी सगळे नवीनच आहे. त्यातली बऱ्यापैकी आता परीक्षा संपल्यानंतर काही आयोग कधी आलाय? 2 महिने झाले. बरं पहलवान मला सांगा, पहिलं अगोदर तालमीत होताय का कुठं, काय डायरेक्ट इथं आलाय? गावात होताय. बरं इथं आल्यानंतर कसं वाटतंय, काय वाटतंय? कारण भरपूर संख्या आहे आणि लढती पण चांगल्या होत्या, प्रॅक्टिस पण चांगलं होतंय, काय कसं वाटतंय? बरं वाटतं. कुस्ती खेळलात काय मैदान वाढदिवसाला वस्ताच्या? काय झाली कुस्ती? 2 केलं. झालं, जिंकलात काय? हाही आत्ता चालाय काय? हां, हे पण गाव कोणतं? चेतन किरण गाव गाव कुठलं सर? डेकवेवाडी. जिल्हा नागपूर जिल्हा मोहोळ तालुक्यातला आहे तर ते. त्याला येऊन आपले ते 3-4 महिने झाले. बरं. असं आहे. कसं वाटतं प्रॅक्टिस वगैरे? तर बरेचसे पहलवान आहेत छोटे छोटे, काय पहलवान आज किती काय प्रॅक्टिस केलाय? मातीत लढत्या, बरं. आणि सपाट्या बैठका वगैरे काय? बैठका, सपाट्या, जोर, किती रस्सा, किती काय? 500 बैठका, जोर 200, सपाट्या 200. आणि शाळा वगैरे हां, कितीला आहे? आता 5वी जातो. आता सुट्टी आहेत ना? हां, अळुंके पहलवान गाव कुठलं? करमाळा. बरं आज काय केला प्रॅक्टिस? आज बैठक 500 लढती केल्या, परत सपाटीन, जोर आणि रस्सा. कधी असं कंटाळा येत नाही का बाबा, एवढं प्रॅक्टिस आपल्याला खूप होतंय, बस करावं, आपण शाळेत जावं, नाही. तर तालीम सोडावं, असं कधी वाटतंय काय? नाही. बरं. मंडळी आता हा दुसरा गट आहे, कारण की लहान मुलांचा गट आणि हा वेगळा गट, आणि इकडे बरेचसे मोठे पहलवान आहेत जे की कुस्ती मैदानांनी गाजवलेले आहेत. बऱ्याचशा कुस्ती असतात पोस्टरवर, ते असे पहलवान आहेत. आणि सरांकडनंच जाणून घेऊया की हा गट काय असणार आहे, व्यायाम आणि किती असणार आहे. सर या गटामध्ये एकूण मुलं किती असणार आहेत? या गटामध्ये टोटल 2 ग्रुप आहेत. 2 ग्रुपमध्ये एक 40-50 जणांचा ग्रुप सुनील शेवतकर सरांकडे राहतो आणि एक 40 जणांचा ग्रुप माझ्याकडे राहतो. त्यांचंही प्रॅक्टिस पहाटे 4ला उठते, 4-4:30 पर्यंत तयार होऊन व्यायाम वेगवेगळ्या दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं जे ठरलेलं आहे शेड्यूल आमचं, त्यानुसार प्रॅक्टिस चालतं. काही दिवशी डायरेक्ट रनिंगला जाणं असतं, पायऱ्यावरती असतं, किंवा इथं मधल्या पेसला जो सपाटे असेल, जोर असेल, असा वेगवेगळ्या पद्धतीनं व्यायाम असतो. सकाळच्या सत्रात व्यायाम आणि त्याबरोबर आकडा खाणं असेल किंवा मॅटवरती टेक्निक प्रॅक्टिस असेल, असं सकाळचं सत्र राहतं. साधारणतः एक 7:30 वाजेपर्यंत सकाळचं सत्र राहतं. आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही ग्रुपचं, एक ग्रुप जर का मॅटवरती असेल तर एक ग्रुप मातीत असतो. असं 2 प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही ग्रुपचं लढतीचं प्रॅक्टिस दुपारी राहतं. आणि बैठकी मारून लढती केल्यानंतर सपाट्या मारणे किंवा वेगवेगळं रस्सा चढणे प्रॅक्टिस असं, आणि स्ट्रेचिंग अशी एक्सरसाइज राहते दुपारच्या सत्रात. दुपारचं सत्र साधारणतः 3:30 वाजता चालू होतं, साधारणतः 6:30 वाजेपर्यंत संपतं. आणि तिथून परत मग त्यांचं स्वयंपाक बनवणे ह्या त्या गोष्टी राहतात. रात्री 10ला लाईट ऑफ होते, आरामाचं 10 ते 4 आराम राहतो. बाकी जी शाळेची मुलं आहेत ती रात्री 9 नंतर. शाळा आहे का सर? शाळा जवळ आहेत, 2 हायस्कूल आहेत इथं वेगवेगळ्या ठिकाणी, दोन्ही सारख्या अंतरावरती आहे ती. मग 90% मुलं जवळजवळ शाळेला, मोठ्या ग्रुपमधली काय कॉलेजला आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गावी आहेत काही जणांची ॲडमिशन. अशा पद्धतीने इथं जवळजवळ आमच्या इथं 200 जणांची स्ट्रेंथ आहे.
एवढी मुलं इथे सराव करतात. आणि बरेचसे पहलवान आहेतच इथं. आता विशेष म्हणजे हे मोठे पहलवान जे की कुस्त्या यांच्या होत असतात मैदानी. पहलवान आता कुस्त्या बऱ्यापैकी मैदान संपल्यात आणि तुमचं इथं मैदान पण होतं 27 तारखेला. आता इथनं पुढं कुस्त्या आहेत का मैदान संपलं बऱ्यापैकी? काय अजून 4-5 ठिकाणी कुस्त्या आहेत. बरं, एकंदरीत सीझन कसा गेला पूर्ण? सीझन रोज 2-2 कुस्ती केले. हो. सीझन भरपूर झाले. हां हां. आता हे पूर्ण सीझनमध्ये एखादी कोणती कुस्ती आठवते का तुम्हाला बाबा, जे की प्रेक्षणीय तुम्हाला म्हणजे कायमस्वरूपी आठवण राहील अशी कुस्ती? अशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत कुस्त्या. हां. आता इथनं पुढं काय असते? आता मैदान संपल्यात बऱ्यापैकी. इथनं पुढं कसं शेड्यूल, काय तयारी पुढची? आता पाऊस काळ चालू झाल्यावर प्रॅक्टिस भरपूर करायची. का दिवस नाही तयारी वगैरे? आदेश नाही तयारी. पहलवान तुमचं काय सीझन कसा गेलाय? चांगलं. किती कोटीचा लाखाचा सीझन झाला काय? तसं नाही अजून मोजला नाही. पहलवान तुमचं काय सीझन गेला जोरात? पहलवान प्रमोद सूळ सर्व परिचित पहलवान आहेत. कसं गेलं सीझन, कसा गेला? चांगला गेला. आता भाऊ पण आहेत. बऱ्याचदा एकत्र कुस्ती असते का दोघांची, म्हणजे एकाच हा मैदानात? असते. तर लढतीचा पण एकमेकांना काय फायदा होतो काय? हा दोघांची लढती हे लागते. हां हां. पहलवान तुमचा सीझन कसा गेला? जोरात गेला असणार. पहलवान ही बरीचशी बारकी पहलवान आहे का नाही, आपल्याला ओळखतात. आता ही बारका पहलवान मला तुम्ही व्हिडिओ बनवताय का काय? पहलवान मला कुठं बघितलाय, म्हणजे तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ बनवता? तुम्ही कुस्त्या ते असता यूट्यूबवर बघितला. कोणाचे व्हिडिओ बघितले? निखिल माने. बरं, खेळणार का त्या संघ वस्तू का? आता तालमीत किती दिवस झाला? दुसरं महिना. दुसरा महिना. कुठलं गाव? कांदलगाव. मी बरेचसे पहलवान आहेत. करतोय का प्रॅक्टिस? ते यो कुठला आहे? अरे फक्त बघितल्यासारखं वाटतंय मला. उद्घाटनाची कुस्ती लावलेली काय? चैतन्य चव्हाण. चैतन्य चव्हाण. ते हां मगरवाडीला. राईट. त्या या काय कुठलं वाखरीच्या पहलवानावर कुस्ती होती ना? बरोबर आहे. तरी म्हणतो याला बघितलं का तो वाटतंय. तो व्हिडिओ टाकलेला की मी बघितला का व्हिडिओ? मस्त लय भारी आहे बरं का यो कुस्तीला. 1 नंबर कुस्ती केलेली. त्याला पाडलेलं आहे काय झालं ते कुस्ती? मस्त. चैतन्य चव्हाण नाव लक्षात आहे मला, चेहरा लक्षात आहे. तरी करून म्हणलं. कितीला आहेस? दुसरे. आता शाळा कधी चालू होणार? 15 तारखेला. वस्ताद आमचा बाजा पहलवान मोहीन पटेल यांची खोली आहे. या ठिकाणी नाश्ता वगैरे, आता थंडाई वगैरे चालू आहे. इथं या पहलवानाने थंडाई बनवतात. किती जणांसाठी थंडाई बनवत आहे? 3 जण. किती लिटर लागते दिवसाला? एका टायमाची 3 लिटर. ती गाडी इथे चालू आहे थंडाई वगैरे. पहलवान आता जेवण किती वाजता असतंय तुमचं? आता जेवण 10:30 वाजता. 10:30ला. हा 10:30. स्वतः बनवत आहे काय? हा बनवतो. चपाती वगैरे सगळं जमतंय? हा जमतं. वेळेस चढताय तुम्ही दिवसात ना काय? 5 फक्त त्यानं काय होते, फायदा काय होते? तुझं ताकद येते. कशात ताकद येते? चढा बरं बघू, दाखव. या खाली. मित्रांनो, पहलवान मोहीन पटेल जे की कुस्ती सम्राट असलम काजी सर यांचे भाचे आहेत आणि मेहुणे आहेत. तर यांची इथं आलो आपण. त्याच्या अगोदर आपण बक्षीस बघूया की हे बरेचसे मेडल वगैरे आहेत, ट्रॉफी वगैरे आहेत आणि वर पण आहेत बक्षीस वगैरे काय. आणि इथं गदा पण आहे. पहलवान ही गदा कुठं मिळालेली आहे काय? सटाणा, नाशिक जिल्हा. हां. आणि ती पलीकडे सोलापूर जिल्हा. सोलापूर. तर हे बक्षीस आहेत पहलवानांचे एक नक्कीच प्रेरणा देणारे. आणि एक खेलो इंडियाचं आहे काय? खेलो इंडिया आणि महाराष्ट्र केसरीचे. तर महाराष्ट्र केसरीला बरेचसे कुस्त्या चांगल्या केल्यात काय. त्यातील तिथं अधिवेशनामध्ये पण नंबर बसलेला आहे पहलवानचा. पहलवान आता हे बक्षीस वगैरे आहेत. काय वाटतं बाबा घरी आल्यानंतर, एक बघितल्यानंतर किंवा घरी कोण पाहुणं जर आलं
तर हे नक्कीच बघतात की हे एवढं कोणाचे आहे असं म्हणतात. तर मग काय असं वाटतंय बाबा पहलवानातनं कुस्तीतनं हे सगळं मिळाल्यानंतर? पाहुणारावळे जरा खुश आहेत बघून, हं, हं. मनाला बी समाधान होते बक्षीस बघून, हं, हं. अजून काहीतरी करू असं वाटतंय. हं. तर वडील आहेत पहलवानांचे. काका काय सांगाल की आज मामांचं तर त्यांचं नाव खूप मोठं आहे कुस्ती क्षेत्रामध्ये, पण आज त्यांच्याकडं प्रतिकृती म्हणून बघितलं जातंय की पहलवानासारखं नाव होईल आणि आहेच कुस्ती क्षेत्रामध्ये, चांगले कुस्त्या करतात, नाव आहे. काय अपेक्षा ठेवत आहे? अपेक्षा काय मोठा पालन व्हावा. आणि वारसा काय तुमचा पहलवानकीचा? तुम्ही भाऊ किंवा तुमचे वडील पहलवानकीत काय? आमचे सासरे हां, वस्तादाचे वडील मोठे पहलवान. नक्कीच. तर अशा पद्धतीने हे बक्षीस आहेत. तर मंडळी आपण चाललोय परत कोल्हापूरला आणि बऱ्याच दिवसानंतर असे व्हिडिओ येत आहेत आणि इथनं पुढं आपण आता जुन्या पहलवानांची मुलाखती घेणार आहोत. तर कोण पहलवान असेल तर भागामध्ये तुमच्या कमेंट करायची की चांगले पहलवान, नामांकित पहलवान आहेत, अशा पहलवानाबरोबर आपण जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तालमीचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.